तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत, की आपण डिफॉल्ट राउटिंग कसं कॉन्फिगर करू शकतो. डिफॉल्ट राउटिंग मी शॉर्टमध्ये आधी सांगतो, की काय आहे आणि मग आपण प्रॉपर डिफॉल्ट राउटिंगचं कॉन्फिगरेशन बघूया. ओके. तर चला स्टार्ट करतो. डिफॉल्ट राउटिंग काय आहे ना मित्रांनो, सिंपल गोष्ट आहे. सपोज करा फॉर एक्झाम्पल स्टॅटिक राउटिंग तुम्हाला माहिती असेल. जर नसेल माहिती तर माझा प्रिव्हियस व्हिडिओज बघा. त्याच्यामध्ये मी स्टॅटिक राउटिंग काय असतं ते कॉन्फिगर केलेलं आहे आणि एक्सप्लेन पण केलेलं आहे. ठीक आहे. आता सिनॅरिओ असा अझ्युम करा, की फॉर एक्झाम्पल R1 कडे राउटिंग टेबल असेल त्याचा जो पण काय असेल तो, ठीक आहे. त्याच्याकडे सगळे राउट्स असतील जिकडे तुम्हाला पोहोचायचं आहे. सपोज करा अशी केस झाली, की ते फॉर एक्झाम्पल तुम्ही पिंग करताय 8.8.8ला, ठीक आहे. आता R1 कडे आता हा जो राउटर तुम्हाला दिसतोय हा R1 आहे, हा राउटर 1 आहे. ह्याच्याकडे 8.8 वाली एंट्री प्रेझेंटच नाही आहे. तर तो काय करेल, तर अशी कुठली एंट्री आली जशी की फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल आता घेतला 8.8 वाला. तशी एंट्री आली जी की त्याच्या राउटिंग टेबलमध्ये प्रेझेंटच नाही आहे. तर ऑटोमॅटिकली तो राउटर काय करेल ना, जो पण आपण डिफॉल्ट रूट ॲड केला असेल, तो त्याला ऑटोमॅटिकली फॉरवर्ड करेल. ओके. कसं आता होईल ते चला बघूया आपण. स्टार्ट करतो मी आता कॉन्फिगरेशन. सर्वात पहिलं इकडे एकदम सिंपल पडावं म्हणून मी आधीच सगळं इथे लिहून ठेवलंय. आता फक्त आपल्याला काय करायचं तर जसे जिकडे आयपी ॲड्रेस लिहिलेत ते त्याला असाइन करायचे सिम्पली. ठीक आहे. तर मी हे PC1ला आधी आयपी ॲड्रेस देतो 192.168.1.2. ठीक आहे. हा मी कॉपी करतो. इथे ऑटोमॅटिकली सबनेट वाचेल. हा इथे पेस्ट करतो कारण हा आहे आपला डिफॉल्ट गेटवे. ठीक आहे. PC2मध्ये येतो. डेस्कटॉप आयपी कॉन्फिगरेशन सिम्पली इकडे पण मी कॉपी करतो. याचा आयपी ॲड्रेस आहे 1.3. ठीक आहे. याचा इथे देतो मी इथे. ठीक आहे. हा मी दिला 1.1. सिमिलरली PC3मध्ये येतो. आधी आपण सिंपल कॉन्फिगरेशन स्टार्ट करतो ती PCsपासून. कारण आपण आधी PCला जर आयपी ॲड्रेस असाइन केले, तर आपण बाकीची कॉन्फिगरेशन इझिली करू शकतो. सिम्पली आता आयपी कॉन्फिगरेशनमध्ये येतो. इकडे आल्यावरती मी सेम इथे एंटर करतो 2.1 देतो याला. ठीक आहे. हा मी कॉपी करतो सिम्पली. ठीक आहे. ओके. बघू शकता याचा आयपी ॲड्रेस आहे 2.2. ह्याला मी 2.2च दिलेला आहे आणि याचा गेटवे आहे 2.1 बघू शकता तिकडे. सिमिलरली PC4मध्ये येतो. डेस्कटॉप आयपी कॉन्फिगरेशन सिम्पली मी आधी इथे पेस्ट करतो गेटवे आणि याला करतो 2.4. ओके. आता काय केलं आपण तर आपली फर्स्ट स्टेप झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या पीसीजला आयपी ॲड्रेस असाइन केलेले आहेत. ओके. आता आपण नेक्स्ट स्टेप येऊया, जी की आहे आपल्याला राउटिंग कॉन्फिगरेशन करायची आता. ओके. राउटर कॉन्फिगर करायला घेऊया आता. तर चला सर्वात पहिला R1 पासून चालू करूया. सिम्पली इथे नो करा, एंटर, इनेबल कॉन्फिगर टर्मिनल. ओके. आता आपण परत पहिला काय करूया ना, मी आधी गेटवे असाइन करतो. असं काही नाही आहे. मी गिग 0/0 पण आधी कॉन्फिगर करू शकतात. पण मी आधी गेटवेज असाइन करतो. ओके. तर ते कसं करणार सिम्पली गेटवे कुठे इंटरफेसला कनेक्टेड आहे तर इंटरफेस गिग 0/1ला आहे. सिम्पली आयपी ॲड्रेस 192.168.1.1 आणि याचा सबनेट आहे 255.255.255.0. ओके. एंटर करतो. सिम्पली नो शटडाउन कमांड एंटर करतो. सॉरी, नो शटडाउन एंटर आणि आता आपला जो आहे तो गेटवे ॲड झालेला आहे. सिमिलरली बघू शकतात. आता आपण काय करूया तर ही आयपी ॲड्रेस पण असाइन करूया त्यालाच. तर इंटरफेस जाऊया गिग 0/0मध्ये. ओके. आयपी ॲड्रेस 192.168.10.1. ओके. आता इकडे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, की हा जो आहे तो 10.0चा मी नेटवर्क घेतलेला आहे. म्हणजे की राउटर 1च्या आपण गिग 0/0ला 10.1 आयपी ॲड्रेस असाइन करू इकडे आणि राईट साईडला राउटर 2 जो आहे त्याच्या गिग 0/0ला आपण नेटवर्क हाच असेल, फक्त आयपी ॲड्रेस दुसरा असेल जो की आहे 10.2. ओके. तर होप करतो मी तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर तुम्ही मला विचारू शकता. काही याच्यात डाउट्स असतील तर. ठीक आहे. तर मी सिम्पली 10.1 देतो. 255.255.255.0 एंटर. नो शटडाउन. ओके. आता आपला R1 जे आहे ते आयपी ॲड्रेस R1मध्ये जेवढे पण आयपी ॲड्रेसेस असाइन करायचे होते ते सगळे आपले झालेले आहेत. ओके. जर तुम्हाला डाऊट असेल की ही आयपी ॲड्रेस असाइन केल्यानंतर पण हे रेडमध्ये काय आहे, तर कारण अजून आपली कॉन्फिगरेशन पूर्ण नाही झाली आहे, कंप्लीट नाही झाली आहे. आपण R2वर जशी कॉन्फिगरेशन स्टार्ट करू ना, कंप्लीट करू, तेव्हा आपली लिंक्स जे आहेत ते दोन्ही पण ग्रीन होऊन जातील. ठीक आहे. मी सिम्पली इनेबल कॉन्फ आता आपण इकडे आधी कुठला करूयात, तर सिमिलरली मी इकडे पण आधी गेटवे असाइन करतो, जो की आहे गिग 0/0ला. सॉरी गिग 0/1ला आहे. ठीक आहे. चला आता गिग 0/0ला आलो तर आधी आपण तो कॉन्फिगर करूया. ठीक आहे. तर गिग 0/0 कुठला आहे, तर 10.2 आहे. 192.168.10.2. ओके. 255.255.255.0. सॉरी काहीतरी चुकलं.
ओके. तर आपल्याला इथे IP ॲड करायचं होतं. एंटर. नो शटडाऊन. आता आपल्याला इंटरफेस गिग 0/0 मध्ये जाऊया. गिग 0/1. ओके. IP ॲड्रेस 192.168.2.1 ओके. एंटर केलं. नो शटडाऊन कमांड एंटर करतो. बघू शकतात मी गिग 0/1ला आपला हा जो आहे गिग 0/1 आहे. 2.1 द्यायचा होता. मी सिमिलरली 2.1 दिलेला आहे. नो शटडाऊन कमांड एंटर केली आणि आता तुम्ही बघू शकतात की दोन्ही लिंक्स जे आहेत ते ग्रीन झालेले आहेत. ओके. आता जर मी तुम्हाला पिंग करून दाखवलं ना, तर हे 2 डिफरंट सबनेट आहेत, 2 डिफरंट नेटवर्क आहेत बरोबर. 1.0 डिफरंट नेटवर्क आहे, 2.1 डिफरंट नेटवर्क आहे, राईट. मी जर कमांड प्रॉम्प्टमध्ये जाऊन पिंग केलं 192.168.2.2 तर बघू शकतात ऑब्वियसली डेस्टिनेशन होस्ट अनरिचेबल आलेला आहे, कारण आपली अजून तिकडे पिंग नाही आहे, कनेक्टिव्हिटी नाही आहे. ओके. तर आता आपण काय करूया, तर डिफॉल्ट राउटिंग आपण ॲड करूया. आणि डिफॉल्ट राउटिंगबद्दल अजून एक गोष्ट समजून घ्या, की जेव्हा आपण डिफॉल्ट राउटिंग ॲड करतो ना, तेव्हा आपण मे बी एका साईडलाच कुठल्यातरी आपण डिफॉल्ट राउटिंग ॲड करू शकतो. आयदर राईट साईडला किंवा आयदर लेफ्ट साईडला. तुम्ही दोन्ही साईडला डिफॉल्ट राउटिंग कॉन्फिगर नाही करू शकत. ओके. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होतो, की जर आपल्याला डिफॉल्ट राउटिंग कॉन्फिगर करायची ना, तर आपण एका साईडलाच कुठून तरी करू शकतो. ओके. फॉर एक्झाम्पल मी इकडे तुम्हाला दाखवतो. आधी बघा. सपोज करा तुम्ही जर इथून इथे जर करत असाल ना, तर तुम्ही एका साईडलाच करू शकतात. ओके. तुम्ही या साईडून पण कॉन्फिगर केलात, तर ते डिफॉल्ट राउटिंग नाही चालणार. ओके. आयदर इथून या साईडला करा किंवा आयदर या साईडून इकडे करा. ओके. राउटरपासून इकडे. ओके. दोन्ही साईडून केलात तर नाही चालणार. मे बी इथून इथे करा किंवा या साईडून R2 पासून R1ला करा. ठीक आहे. तर मी होप करतो तुम्हाला समजलं असेल. ओके. तर आता एवढंच होतं. आता मी तुम्हाला कॉन्फिगरेशन सांगतो. नीट कॉन्फिगरेशन प्रॉपरली कशी आहे डिफॉल्ट राउटिंगची. ओके. तर चला स्टार्ट करतो आता. तर मित्रांनो, आता आपण बघू शकतात मी तुम्हाला एक्सप्लेन केलं डिफॉल्ट राउटिंग. आता आपण कॉन्फिगर करायला चालू करूया. आणि जसं इकडे तुम्हाला आपल्याला पिंग नाही जाते आपली, तर मी काय करतो ना, आधी इकडे पिंग चालूच ठेवतो कंटिन्युअसली. त्याच्यासाठी आपण इथं -T एंटर करू शकतो. आता हे पिंग जी आहे ती कंटिन्युअसली होत राहील. आता मी काय करतो ना, राउटर 1 पासून राउटर 2ला डिफॉल्ट राउटिंग ॲड करतो आणि राउटर 2 पासून 1ला आपल्याला स्टॅटिक राउट ॲड करावा लागेल. ओके. तर मी काय करतो, आधी इकडून डिफॉल्ट राउट ॲड करतो, सिम्पली एक्झिट करतो. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, तर IP रूट करतो. IP रूट 0.0.0.0 ही जी कमांड आहे ती डिफॉल्ट राउटिंगसाठी आहे. ओके. आणि तुम्हाला मी हँड रिटन नोट्स प्रॉपरली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. तुम्ही डायरेक्टली जाऊन ते डाउनलोड करा. त्याच्याही मध्ये काय डाऊट असतील तर विचारा मला, पण तसं डाऊट तर नसणार आहे. मी सिस्टमॅटिक वेमध्ये नोट्स क्रिएट केलेले आहेत. ओके. तर सिम्पली मी ते 0.0. ठीक आहे. IP ॲड्रेस पण 0.0 आहे. ठीक आहे. IP ॲड्रेस पण 0.0 आहे. त्याच्यानंतर सबनेट मास्क पण 0.0 आणि याचा नेक्स्ट हॉप काय होईल, तर नेक्स्ट हॉप तुम्हाला इकडे दिसत असेल. याचा नेक्स्ट हॉप काय आहे, म्हणजे जर बाहेर जातो नेटवर्क ट्रॅफिक, तर त्याचा नेक्स्ट हॉप काय होईल, तर 10.2 होईल, जो की मी इथे एंटर करतो. 192.168.10.2. ठीक आहे. सिम्पली एंटर. आता या साईडला आपल्याला काय करायचं आहे, तर अजून पण जर तुम्ही बघितलं तर पिंग टाईमआउट आले आहेत, पण पिंग नाही जाणार. कारण तिथे पोहोचायचा त्याला रस्ता भेटला, पण तिथून परत यायचा रस्ता अजून त्याला मिळालेला नाही आहे. तर हे आपण कसं कॉन्फिगर करू शकतो, तर आपण स्टॅटिक राउटिंग ॲड करू इथून या साईडला. R2 पासून ते R1ला आपण स्टॅटिक राउटिंग ॲड करू. R1 ते R2 आपण डिफॉल्ट राउटिंग ॲड करूया. सिम्पली मी R2मध्ये जातो. इकडे आलो. आता आपण काय करूया, तर आधी एक्झिट करतो. आता IP रूट. ओके. IP रूट स्टॅटिक राउटिंग कसं ॲड करतात हे मी आता दाखवतोच. पण जरी डाऊट असेल तर माझा प्रिव्हियस व्हिडिओ आहे स्टॅटिक राउटिंग रिलेटेड, तो व्हिडिओ बघा. 192.168.1.0 255.255.255.0 192.168. ठीक आहे. 10.1. ओके. आता मी काय केलं हे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो. आपण त्याला काय एक्सप्लेन करतो ना, की जर तुला 1.0 पर्यंत जायचं असेल, तर हा सबनेट मास्क आहे त्याचा आणि त्याचा डिफॉल्ट त्याचा नेक्स्ट हॉप आहे 10.1. म्हणजे काय, जेव्हा आपण मगाशी डिफॉल्ट राउटिंग ॲड केली 0.0.0 वाली ती जी एंट्री केली, तिथून पॅकेट इकडे पोहोचतोय, पण त्याला परत कसं जायचं हे आपण त्याला असाइन करतोय, की तुला जर 1.0 पर्यंत जायचं असेल, तर तुझा नेक्स्ट स्टॉप आहे 10.1. तू इकडून इकडे डेटा पाठव, हा इकडे याला पुढे फॉरवर्ड करेल. आता जसं मी इथे बघू शकता, आधी इथे चालू ठेवतो बाजूला. सिमिलरली इकडचं पण हे पण दाखवतो तुम्हाला मी. ओके. कुठे गेला PC1. आता जसं मी इथे एंटर करेन ना ही कमांड, तसं इथे पिंग जायला चालू होईल. ओके. एंटर करतो. आता बघू शकतात आपली पिंग गेलेली आहे.
बघू शकतात असं आपण जे ते डिफॉल्ट राउटिंग कॉन्फिगर करतो. मी होप करतो तुम्हाला डिफॉल्ट राउटिंग समजलं असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, की डिफॉल्ट राउटिंग नेहमी वन साइडला कुठेतरी आपण कॉन्फिगर करतो, असाइन करतो. तुम्ही दोन्ही साइडला डिफॉल्ट राउटिंग कॉन्फिगर नाही करू शकत. ओके. एका साइडला डिफॉल्ट राउटिंग असेल, एका साइडला स्टॅटिक राउटिंग असेल. ओके. तर मी होप करतो तुम्हाला सक्सेसफुल झालं असेल हे समजावण्यासाठी. काही डाऊट्स असतील, सजेशन असतील, काही नसेल कळालं, तर मला प्लीज कमेंट्समध्ये विचारा. आणि नोट्स डाउनलोड करायला विसरू नका मित्रांनो. काही सजेशन असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. बाकी व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र.